जायाचे शरीर जाई लक्षणात, जायाचे शरीर जाई लक्षणात, काहा गोपीनाथ पावेची नाम. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. अनाथ अपराधी कोणी नाही त्याला, अनाथ अपराधी कोणी नाही त्याला, पाया पे विठ्ठला ठेवी मज. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. तुका म्हणे ऐसे करा निर्वण, तुका म्हणे ऐसे करा निर्वण, मग तो रक्षण करील माझे. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. समचरण सरोजम सांद्रणीला बुदावम, जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंत. पंढरीच्या देवाराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. हो पंढरीच्या देवाराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, तुझे पाया, तुझे पाया, तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. हरी जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विधींचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. कलावज्ञ जीवोदार्थावतारम, कलांकांक तेजोधिकामोदि वक्त्रम. खलानिशवादापनोदारदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन जननी देवाची. मुक्ताबाई नमो त्रिभुवन जननी ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. देवराज सेव्यमान पावनाग्री पंकजं, व्यालयज्ञ सत्रमिन्दुशेखरं कृपाकरं. नारदादि योगिवृन्द वन्दितं दिगम्बरं, काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. जटाकटाः संभ्रमं भ्रमण्यलिम्प निर्झरे, विलोलवीचि वल्लरे विराजमान मूर्धनि.
धग 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 ज्वल ललाट पट पावके किशोर चंद्रशेखरे रते प्रतीक्षणं मम जटाट विगल जल प्रवाह पावितस्थले कलेवलम्ब्य लम्बिताम्बुजंग तुंग मालिकां डम 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 निनाद वडमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिवम् आकाशतारकलिंगं पातालहटकेश्वरं मृत्युलोके महाकालं सर्वलिंगं नमस्तुते ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मस्तके पायावरी पायावरी मस्तके पायावरी वार करी संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा हे मस्तके वारकरी संताच्या जायाचे शरीर जाई लक्षणात जायाचे शरीर जाई लक्षणात काहा गोपीनाथ पावेचिन तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सेवेकरिता माझ्या ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया माझ्या निवृत्तीनाथांच्या सेवेकरिता किंबहुना कैलासवासी वैकुंठवासी श्रावण बाबा दगडू सापनर आदरणीय श्रावण बाबांच्या चरणावर ही शब्द सुमनांजली समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा अवघ्या 4 चरणाचा नराला नारायण होण्याची संधी प्राप्त करून देणारा जीवाला शिव होण्याची संधी प्राप्त करून देणारा किंबहुना जीवात्म्याला परमात्मा होण्याची संधी प्राप्त करून देणारा अभंग सेवेकरिता निवडला विठ्ठल 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 निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारांचा आहे. अभंगाची पार्श्वभूमी तुम्हा रसिकांना आवडेल रुचेल पचेल आणि भावेल. मानवी जीवन ईश्वरानं तुम्हा आम्हा सर्वांना दिलं. त्या जीवनामध्ये इतर पशुपेक्षा प्रमाणे आमच्या बुद्धीमध्ये देवानं क्षमता अधिक ठेवली. काय खरं काय खोटं काय चूक काय बरोबर काय सत्य काय असत्य काय काय सार आणि काय असार याचा विचार मानवतेला करता यायला हवा. म्हणे बीज आणि भुसकाटाला विभिन्न करणारी सुगरण ठरते आणि अग्निमुखी किडाळ तोडून या चोखाळ निवडती केवळ बुद्धिमंत. 24 कॅरेट सोन्याची उपभोक्ता घेण्याकरता सोनाराची बुद्धिमत्ता असावी लागते आणि दूध आणि पाण्याला विभिन्न करण्याकरता हंस असलेल्या राजहंस पक्षाची बुद्धी मानवतेला मिळायला पाहिजे. आज समाजातील एक वर्ग ज्यानं आतापर्यंत संसारामध्ये अनेक ठेचा खाल्ल्या आता बाकी जीवनामध्ये त्याला एक सद्विचार सुचला आणि त्या योगे त्यानं आज पंढरीच्या पांडुरंगाकडे संताच्या द्वारा एक निरोप पाठवण्याचं ठरवलं. त्यानं संताकडे एक निरोप पाठवण्याचं ठरवलं आणि आपल्या मुखातून शब्द रचना केली की आतापर्यंत आम्ही आमच्या डोळ्यानं व्यवहारामध्ये वेळ देत होतो, परंतु जोपर्यंत डोळे आहेत तोपर्यंत इतरत्र जगातील निसर्गरम्य गोष्टी आम्ही बघू शकतो. जोपर्यंत आम्हाला कान आहे तोपर्यंत आम्ही कानाने पाहिजे ते ऐकू शकतो. जोपर्यंत हे शरीर आहे जोपर्यंत आमचं शरीर आहे तोपर्यंत हे जगणं आहे आणि या जगण्याचा आनंद आहे. पण जेव्हा आम्ही जगाकडे दृष्टिक्षेप टाकतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची रोग आम्ही आमच्या
आमच्या डोळ्यानं बघितली, कोरोना सारखा काळ आमच्या डोळ्यानं आम्ही बघितला आणि कमी वयाची माणसं आम्हाला त्या काळामध्ये सोडून गेली. नवे आताचा विचार करायला गेलं तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असताना देखील, वेगवेगळ्या प्रकारची फौज तैनात असताना देखील आमचे आदरणीय देव माणूस अजितदादा, त्यांना जावं लागलं. सांगण्याचा भाव असा, आम्ही सुज्ञ आहोत, आम्ही तज्ज्ञ आहोत, आम्हाला व्यवहारातल्या कमी जास्तपणाच्या गोष्टी कळायला लागल्या. कधी कधी रस्त्यानं जात असताना रस्त्यामध्ये आम्ही गाडीचा प्रवास करायला लागलो, म्हणे विमानाचाच अपघात होईल असं काही नाही. रस्त्यानं चालताना गाडीमध्ये बसणारा माणूस परतीच्या प्रवासात घरी येईल का नाही याची शाश्वती नाही, याचा पुरावा नाही. नवे हजारो लोक, कोरोना सारखे हजारो लोक या मानवी नरदेहाला लागू नये. मग आज सापनर परिवाराच्या पवित्र असलेल्या वडिलांच्या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या निमित्तानं आज त्या पांडुरंगाला एक निरोप पाठवायचा आहे, मध्यस्थी करायची साधू संताची, आणि त्याची मध्यस्थी करत असताना अलौकिक शब्द वापरायचे ते जगद्गुरु तुकोबारायाचे. तुकोबाराय, आमच्या वतीनं त्या देवाला एक निरोप पाठवा. कोणता निरोप? या जीवन जगत असताना या शरीराला अनेक रोग आले, याला ऍक्सिडेंट आहे आणि याला विविध प्रकारचे अपघात आहे. आज त्या देवाला सांगा, आयुष्याचा प्रवास करत असताना तुझ्या नावाचा कपाळाला आम्ही बुका लावला, पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण केली, पण अजून तो आम्हाला मिळालेला नाही आणि आम्हाला आमच्या शरीरावरती गॅरंटी नाही, विश्वास नाही. आता त्या देवाला सांगा आमचा एक निरोप. कोणता निरोप? जगद्गुरु तुकोबारायाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अभंग जन्माला आला, जायाचे एक शरीर जाईल क्षणात, अन कहा गोपीनाथ पावेची ना. या शरीराची शाश्वती नाही, हा ईश्वरी तत्वाचा आनंद आम्हाला का मिळत नाही? मग संत, तुम्ही मध्यस्थी करा आणि त्या विटेवर उभ्या असलेल्या मालकाला सांगा, तुम्ही संत सारे कृपेचे सारक, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, आणि निरोप हा फार सांगा देवा. त्या देवाला आमचा निरोप सांगा. पण का हो, आम्ही मध्यस्थी करू, पण MD MBBS ची फौज तैनात करा. तुमचा व्यवहारात विश्वास नाही का? पाहिजे तसं लोकेशन लावा आणि रोज शरीराचा सिटी स्कॅन, MRI, एक्सरे काढा. तुमच्या शरीराला भीती नाही. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराला एक सामान्य जीव सांगू लागला, आम्हाला पूर्व कल्पना आहे, या शरीराला वाचवण्याकरता कोणी समर्थ नाही, म्हणून त्या देवाला निरोप सांगा, आम्हाला या व्यवहारामध्ये कुणाचा आधार नाही, अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला, आणि पाया पे विठ्ठला ठेवी मज. आम्ही अज्ञानी, आमच्याकडे व्यवहारातलं सगळंच ज्ञान असेल नसेल, पण पोरग जर बोबडं बोलत असेल, पोराचा स्वीकार आई बापानं करावा. अगदी तद्वतच आम्ही या जगातले या पांडुरंगाचे लेकरं आहोत. त्या देवाला आमच्या निरोप घेऊन जा. ज्या दिवशी तुम्ही आमची त्या देवाशी सांगड घालाल आणि आमचा निरोप त्या देवापर्यंत पोहोचवाल, असा निरोप घेऊन जा, आमचा असा निरोप घेऊन जा. आज या सापनर परिवाराच्या या पवित्र असलेल्या वडिलांच्या श्राद्धाच्या निमित्तानं का देवानं हे कीर्तन ऐकल्यानंतर आमच्या शरीराचं रक्षण करत करत त्या देवानं आमच्यावर कृपा करावी. तू का म्हणे ऐसी करा निरवण, आणि मग तो रक्षण करील माझे विठ्ठल. अभंगाच्या ठळक बातम्या तुमच्या समोर ठेवल्या. उर्वरित वेळामध्ये मला अभंगाचं चिंतन करायचंय, पण तत्पूर्वी परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य या न्यायानं. आज संपूर्ण असलेला दुःखित सापनर परिवार, 2 मुलं, 4 कन्या, नातू, संपूर्ण असलेले भगिनी भाची, तदनंतर असलेले भाऊजया, हा संपूर्ण परिवाराची यादी या संपूर्ण असलेल्या फलकावरती करण्यात आलेली आहे. आज कैलासवासी वैकुंठवासी श्रावण बाबांना ही भावपुष्प आदरांजली समर्पित करण्याकरिता यजमान रूपानं ह्या परिवाराच्या वतीनं तुम्ही सर्वांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. मिळेल त्या वेळेमध्ये मला या अभंगाला चिंतन स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा आहे. काटा 11:30कडे गेला. एक जबाबदारी म्हणून मी 12:30पर्यंत बोलण्याचा प्रयत्न करेल. शब्दांचा अतिरेक नसेल, वेळेचा अतिरेक नसेल, परंतु एकूण 60 मिनिटं मला तुम्ही द्यावे अशी माझी अपेक्षा आहे. व्यवहारात तुम्ही सर्व वाक्ती मंडळी आहात. कोणी लांबपर्यंत इथपर्यंतचा प्रवास करून आलंय. इथपर्यंत आल्यानंतर ही सगळी मंडळी आपला पूर्ण असलेला दिवसातला काहीसा वेळ या ठिकाणी देतोय. तो सगळ्या कशा करता देतोय तर कैलासवासी वैकुंठवासी आदरणीय बाबांना ही श्रद्धांजली आपल्याला द्यायची. पुढील 1 तासामध्ये मी माझ्या बुद्धी कौशल्याप्रमाणे अभंगाला चिंतन स्पर्श करण्याचा प्रयत्न करणारे, पण तत्पूर्वी परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य या न्यायानं. एरवी परिहार हा संताला आणि देवाला द्यावा लागत नाही, कारण न सांगता तुम्हा कळू येते अंतर.
आणि विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे, परंतु किम निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहात हे मला तुमच्याकरता सांगणं गरजेचं आहे. आदरणीय कैलासवासी वैकुंठवासी श्रावणबाबाच्या पश्चात त्यांचा संपूर्ण परिवार, त्यामध्ये ज्या माता माऊलीनं आयुष्याची स्वप्न बाबांबरोबर रंगवली असतील, परंतु हा अर्ध्यावरती डाव मोडला गेला आणि या संसाररूपी रथातील 2 चाकापैकी एक चाक गेली 1 वर्ष झालं हे विभन्न झालं. गंगा भागीरथी गंगूबाई अक्काच्या जीवनामध्ये आलेला हा वियोग 1 वर्ष झाली. आपल्या पती परमेश्वराचा चेहरा हा डोळ्यानं दिसत नाही, हृदयस्थ यातना आहे. पुढे जाऊन विचार करायला गेलं तर जबाबदाऱ्या नावाची गोष्ट बापाच्या पश्चात ही लेकराला कळत असते. जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत व्यावहारिक जबाबदाऱ्या बाजूला सोडा. बापानं घरातल्या मीठ मिरचीची जबाबदारी सुद्धा लेकरावर येऊ दिली नाही, ही बापाची ख्याती आहे. परंतु आज 1 वर्ष झालं आदरणीय श्री आमचे विठ्ठल भाऊ, आदरणीय श्री शंकर भाऊ या 2 मुलांच्या जीवनामध्ये आलेला हा पितृवियोग हा हृदयाला दुःख देणार आहे, यातना देणार आहे. परंतु पू नावाच्या नरकातून उद्धरण करणारे असतात ते पुत्र असतात. म्हणून पुत्राची जबाबदारी पार पडत असताना या 2 लेकरांनी हा मोठा अट्टहास या ठिकाणी केलेला आहे. ही सगळी मंडळी ह्या 2 लेकरांनी वडिलांकरता जी इथं उपस्थित केलेली आहे ही महाराष्ट्रातील ख्यातनाम मंडळी आहे. हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. म्हटलं जातं आयुष्य आहे, त्या आयुष्यातला काहीसा भाग हा देवाला ह्या साधनेमध्ये ज्यांनी समर्पित केला अशी संपूर्ण कलावंत या ठिकाणी उपस्थित आहे. मी संत वाङ्मयानं चालणारा कीर्तनकार आहे. मी स्तुतीपेक्षा वस्तुस्थितीला किंमत देणार असून मला स्तुती नको त्याची आवडतही नाही, परंतु संत रुंदे मनोभावे आधी वंदावी. आज माझ्याकरता तुम्ही संताच्या यादीत आहात, म्हणून इथं गोड गायनाची सहसाथ करण्याकरता हे संपूर्ण नियोजन कोण वादक कोण गायक या संपूर्ण सापनर परिवारांनी आणि 2 लेकरांनी ज्यांच्यावरती विश्वास दाखवला ते माझ्या वडिलांचे संमित्र आणि माझे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपरायण संतोष महाराज सापनर आदरणीय माऊलींनी केलेले हे संपूर्ण नियोजन आणि त्या योगे महाराष्ट्रातील व्यापक स्वरूपाची असलेली व्यक्तिमत्व आज ह्या परिवाराच्या सेवेकरता इथं उपस्थित केली आहे. त्यामध्ये स्वरसम्राट गायन सम्राट आपल्या हृदयस्थ असलेले पवित्र स्वर आपल्या कंठाच्या द्वारा त्या पंढरीश पांडुरंगाला आळवण्याकरता ज्यांनी आपल्या आयुष्याची साधना वापरली असे आदरणीय हरिभक्तीपरायण ज्यांना अख्खा महाराष्ट्र प्रमाणाचा बादशाह म्हणून ओळखतो. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. आदरणीय रविदास आबा जगदाळे आदरणीय आबा या ठिकाणी उपस्थित आहे. तदनंतर मोठ्यांचं सानिध्य मिळालं की माणसं ही त्या विचाराचीच होतात, यात काही शंका नाही. अविरत भोगबाबांचं सानिध्य आणि तदनंतर रामायणातील हरेक दोहा मुखोद्गत असलेले आदरणीय हरिभक्तीपरायण निळोबा महाराज सूर्यवंशी आदरणीय महाराजांकरता एकदा जोरदार टाळी. समवेत माझ्या वडिलांचे संमित्र माझं बालपण ज्यांनी बघितलं आणि माझे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज नाईकवाडे एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. सुंदर असलेलं समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ असेल आणि इकडं गोड विनयची सहसाथ करण्याकरता उपस्थित असलेले आदरणीय हरिभक्तीपरायण सानप महाराज आदरणीय महाराजांच्या चरणावरती कोटी कोटी वेळा नतमस्तक होईल. किरण महाराजांची उपस्थिती ही मला आधार देणारी असेल. तुमचा वारकरी वेशभूषा आणि त्या योगे ह्या कीर्तनाला आणून देणारी रंगत ही सुंदर स्वरूपाची आहे. मराठी व्याकरणामध्ये एक समास आहे मध्यम पदलोपी समास. अत्यज्ञ म्हटल्यानंतर क ख सांगण्याची गरज नाही, क ख सांगण्याची गरज नाही. ठाणगाव ते उजनी म्हटल्यानंतर जळगाव नेऊर असलेला भरवस फाटा चास आणि मग उजनी मधली गावं सांगण्याची गरज नाही. तदनंतर ज्ञानोबा तुकोबा म्हटल्यानंतर सावता महाराज गोरा कुंभार हे म्हणण्याची गरज नाही. तुकोबा ज्ञानोबा म्हटलं का मध्ये संत आले. ठाणगाव ते उजनी आलं का भरवस फाटा चास नळी आली आणि क आणि ज्ञपर्यंत म्हटलं का ख ग घ छ छ खचटत फ खचटत फ आलं. म्हणजे काय, इथून आबा ते इकडं सानप महाराज हे उल्लेख माझ्याकडनं झाला म्हणून ही मधली सगळी मंडळी त्यात आली असं आपण उदाहरणासहित धरूया. इथं गोड असलेली भूमिका तबल्याची
भावंडांची सहसाथ करण्याकरता मला आधार म्हणून उपस्थित असलेले आदरणीय हरिभक्ती परायण श्याम महाराज, आदरणीय महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. समवेत गोड मृदंगाची सहसाथ करण्याकरता उपस्थित असलेले माझे संमित्र आणि माझे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्ती परायण बाळा महाराज विघनवाडीकर, आदरणीय महाराजांच्या चरणावर कोटी कोटी वेळा नतमस्तक होतो. या परिवाराच्या मनाचा मोठेपणा बघा. आज आमच्या संतोष भाऊला प्रत्येक गोष्टीत त्यांनी पूर्तता दिली आणि नियोजन करण्याकरता आपला शाब्दिक आधार दिला. कुठेही कमी पडू नये म्हणून ती उंची त्यांनी यांना नियोजकाला सांगितली. आणि अजून पुढचा मुद्दा जो हरेक व्यक्ती करेलच असं नाही, परंतु आज सापनर परिवारानं तो केला. तो म्हणजे काय तर ही जी कीर्तन सेवा आहे ही अविरत लोकांना ऐकता यावी याकरता 2 तासाची पूर्ण शूटिंग ही यूट्यूबच्या मार्फत गुगलला जमा व्हावी असा ज्यांचा ह्या परिवाराचा अट्टहास आणि त्या योगे कीर्तनमाला ह्या चॅनलचे सर्व माझे नावकरी आदरणीय ऋषिकेश दादा हे संपूर्ण चित्रीकरण या ठिकाणी करताय. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. आणि आम्हा सर्वांचा प्राण म्हणजे सिस्टीम, गोड काय इको काय बास आणि काय ट्रबल याच्यातले जे तज्ज्ञ आहेत, मास्टर माइंड आहे आदरणीय हरिभक्ती परायण राहुल दादा. तुमची सिस्टीम सुंदर आहे. तुमच्या हातातील त्या कलागुणांना मी साष्टांग दंडवत करतो. कुणाचा नामनिर्देश राहिला असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष समजावे. पुढील काहीसा काळ आपल्याकडे शिल्लक आहे. आता ही कीर्तन ना ऋषी महाराजांकरता ना तुमच्या करता, कैलासवासी वैकुंठवासी श्रावण बाबांकरता आपल्याला ही कीर्तन करायचंय. म्हणून तुम्ही मला साथ द्याल अशी अपेक्षा करतो आणि अभंगाला चिंतन स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. विठाल निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. पहिली 5 मिनिटं मला तुमच्याकडनं जी वेळ अपेक्षित आहे ती या करताय की कीर्तन साधना श्राद्ध कर्म करणं ही आपण सर्वांनी ती विधी पाळली, पण काही लोकांच्या मनामध्ये संदेह येऊ शकतो श्राद्ध करावंच का, हा कीर्तनकारा समवेत खर्च करावाच का आणि पाहुण्यांना जेव घालून तोही खर्च करावाच का, अशी मनस्थिती पुस्तकं वाचून ज्यांची मस्तकं ठिकाणावर राहिली नाही त्यांची होऊ शकते. पण एक मी बोलतो, हे बघा आयुष्यामध्ये जे काही कमवलं एका वात्राने, जे काही प्रेम दिलं ते आपल्या कुटुंबाकरता आणि कुटुंबाची जबाबदारी असते. व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीविषयीची कृतज्ञता व्यक्त करणं. कोणी याला प्रथम वर्ष श्राद्ध म्हणेल, कोणी याला वर्ष श्राद्ध म्हणेल, कोणी याला पुण्यस्मरण म्हणेल. आबा आपण याला कृतज्ञता सोहळा म्हणूया. ज्या कैलासवासी वैकुंठवासी श्रावण बाबांनी 2 मुलांना 4 मुलींना आणि ह्या सापनर परिवाराला प्रेमाची असलेली पवित्र असलेली जाणीव करून दिली, बाबांच्या पश्चात तुम्ही दिलेल्या प्रेमाकरता आज आमचं कर्तव्य आम्ही सगळ्यांनी एकत्र यायचंय आणि तुम्हाला ही आदरांजली समर्पित करायची. का करायचं? माऊली म्हणतात संकरो नरका येई व कुलग्नानाम कुलस्यच पतंती पितरो हे साम लुप्त पिंडोदक क्रिया. हा पिंड उदक क्रिया जर लुप्त झाल्या तर आपले पितर हे पतनाला येतात. मग कुळातया असे कानिकुळ घातका येर येर नरका जाणे हाती देके वंशवृद्धी समस्त याही परी होय पतित. मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष जेत नित्यादी क्रिया ठाके आणि नैमितिक क्रिया पारुके तेत कवना तिळोदके कवन अर्पी. कोण तिळोदक अर्पण करतं हा भावना ज्ञानोबारायनं व्यक्त केली. नाही केलं तर आहकटा त्याची करीती पितर प्रमाण आमची पाठ झाली. पण ज्या वेळेस 2 लेकरं आदरणीय विठ्ठल भाऊ शंकर भाऊ वडिलांकरता हा सोहळा करताय तेव्हा वडील आशीर्वाद देत असतील आणि कल्याण इच्छित असतील. कल्याण इच्छिती सदा त्यांचे, कल्याण इच्छिती सदा त्यांचे. कल्याण सदा ताते, कल्याण सदा ताते. तुका म्हाना पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा ताते, कल्याण सदा ताते.
आपल्याला आणि ते बोलायचे वैकुंठवासी श्रावण बाबां करता शब्द बारकाई नाही का. कल्याण इच्छिती सदा त्यांचे तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. ह्या पित्यानं आशीर्वाद द्यावे या सापनर परिवाराला. माझ्या करता हा देखणा सोहळा करताय. पुढे जाऊन मला बोलू द्या, मी बोलेल ते महत्वपूर्ण बोलेल. हे बघा, कुणाला जायचं नाही, इथं आल्याला प्रत्येकाला जायचंय. वक्ताही जाणार आहे, श्रोताही जाणार आहे. जाणाऱ्या येणाऱ्यामध्ये बदल नाही, पण जाताना आपण घेऊन जातो काय याला महत्व आहे. आज बाबांच्या पश्चात हा समाज इथं गोळा झाला, कारण जीवन ही सुगंधित जगले. ऐका, व्यक्ती गेल्यानंतर कळतं त्यानं काय कीर्त कमवली. ऐका, दुकानदारानं म्हणे कापराची पेटी दुकानामध्ये जाळली आणि जाळल्यानंतर बाहेरून गिराईक गिरलं, कापराची वडी शिल्लक नाही. पण गिराईकानं सांगावं, किती गोड सुगंध येतोय, कापराची वडी तुम्ही जाळली का? अहो, कापराची वडी शिल्लक नाही, खाली राखही शिल्लक नाही. तुम्हाला कसं काय कळलं हो? इथं मी कापूर लावला होता, याच्या सुगंधातून कळालं इथं कापूर होता. आज बाबा करता तुम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. बाबाच्या कीर्तीतून कळालं की तुमची असलेली बाबांची उंची ही काय असेल. ऐका बर का, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली. जैसे मूर्त हरवते कीर्त शिल्लक राहते. जगण्याच्या प्रयत्नामध्ये ईश्वरानं तुम्हा आम्हाला श्वास दिले. आज बाबांना जे श्वास दिले, 4 मुलींना सुंदर घरामध्ये आज 4ही मुली नांदताय. सौभाग्यवती मंदा अक्का, सौभाग्यवती नंदा अक्का, वंदना अक्का आणि मथुरा अक्का. 4 मुलींचा प्रपंच ह्या बाप नावाच्या पात्रानं सुरळीत लावला. 2 मुलाला आयुष्याच्या जी काही प्रयत्न केले, व्यवहारात कोणी 5 रुपयाची नोट, 5 रुपयाचा ठोकळा मागितला, खिशात हात घालण्याकरता माझ्या सहित आपण सगळे विचार करतो. पण का कीर्तनकारानं बाप सांगावा मला सांगू द्या. आयुष्याच्या अंती आमच्या 2 मुलांना आदरणीय श्री आमच्या विठ्ठल दादाला आणि शंकर दादाला ह्या बाप नावाच्या पात्रानं डोळे भरून पाहावं आणि एका मिनिटात आपण जे आयुष्याचं सगळं काही कमवलं त्या मिराशीचा धनी मुलगा करावा. एकाएकी केला मिराशीचा धनी. आयुष्याचे कष्ट करतो बाप आणि आयुष्यांची फक्त पोरांना डोळे भरून बघतो आणि एकाएकी केला मिराशीचा धनी. आबा, बापाची पळपळ ही केवळ आणि केवळ लेकरा करताय. तुम्ही म्हणाल 2 पोरांनी एवढे मोठे कलाकार, एवढे मोठे गायक वादक गोळा करायचे, एवढा मोठा खर्च करायची गरज काय? त्या पोरांना बाप नावाचं पात्र कळालं. प्रल्हादाला बाप कळाला. देव म्हणतोय मांडीवर बस. प्रल्हादानं सांगावं, देवा माझ्या बापाला तू फाडलं आणि तुझ्या मांडीवर मी येऊन बसला असं तुला वाटतं का? पोराचं प्रेम बापावर काय असेल? देवा माझ्या बापाला सायुज्य नावाचं पद देत असेल तर तुझ्या मांडीवर बसतो. माझा बाप भले कसा असेल, मला त्याला उत्तम गती प्राप्त करून द्यायची आहे. प्रल्हाद, एका बापानं सांगावं, बाबा बापाचा शब्द पूर्ण करायचा आहे, राजगादीचा मोह सोड. पोरानं सांगावं, पितृ आज्ञा ही केवलम, मी वनाच्या दिशेनं जाईल. बापाचं नाव आहे दशरथ आणि पोराचं नाव आहे राम. बापाचं असलेलं नाव आपल्याला मोठं करायचंय. संपत्ती जमा करता येवो अथवा न येवो, बापाचं नाव निवृत्ती महाराज चव्हाण नाव मोठं आहे. ती शेती मला करता येवो अथवा न येवो, तुमच्यासारखी लाख मोलाची किमतीची माणसं संतोष भाऊ बापानं कमावली. वाढवी महत्व वडिलाचे, करावा प्रयत्न बापा करता. आज 2 मुलं तो प्रयत्न करताय. ऐकताय तुम्ही सर्वजण, ऐका. बापानं मुलाला दिलं काय? इतरांनी पोराला खांद्यावरती घेतलं, इतरांनी पोराला कडेवरती घेतलं.
बाप नावाच्या पात्रानं पोराला खांद्यावर घेतलं. का घेतलं असेल? जग समजतं मी जे पाहिलं ते माझ्या लेकरानं बघावं. बाप समजतो मी जे बघितलं नाही ते माझ्या लेकरानं बघावं. याचं अंतकरण म्हणजे बाप नावाचं अंतकरण आहे. प्रेम करावं. आणि हे इतिहास आहे. आपली परंपरा अशी नाही बापाला जेलबंद करायचं आणि मग त्याला फक्त घोट घोट मोजून पाणी द्यायचं आणि मग त्यानं म्हणायचं ज्या भारतावरती मी बाप कळेल तुम्हाला शहाजा आणि मुलाचं नाव आहे औरंगजेब. काय औरंगजेबानं स्वतःच्या बापाला जेलबंद केलं प्रॉपर्टी करता. अशी ही औलाद आहे. आणि इथं आल्यानंतर तो शहाजहानं स्वतःच, मी प्रमाणबाह्य बोलणार नाही बाळा मारा, तो शहाजा जेलमध्ये स्वतःचं मत व्यक्त करतो. या भारतावर विजय मिळवण्याकरता मी या ठिकाणी आलो, परंतु मला हा भारत देश आणि इथली संस्कृती कळाली नाही. अहो जिवंत असताना त्या बापानं पोराला पत्र टाकलं की मी जेलमध्ये आहे, उन्हाळ्याचे दिवस लागले, मला पाणी प्यायला थोडं वाढवशील का? तेव्हा औरंगजेबनं सांगितलं आयुष्यभर राजा म्हणून जागला, आताही तुझं राजापणाचं वैभव जात नाही का? जेलमध्ये तरी पाणी वाढून मागतो. दिलं नाही पाणी औरंगजेबानं. मूल आणि बाप सांगतोय भ्रष्ट. आणि मग शहाजा स्वतःच आत्मचरित्र लिहितो. शहाजा म्हणतो की काय मी भारतावर विजय मिळवण्याकरता आलो, मला सनातन परंपरा कळाली नाही. माझ्या पोटाचा गोळा माझं रक्त पांढरं झालं, मला पाणी द्यायला तयार नाही. काय ती सनातन परंपरा आहे? बाप जातो, पोरं 1 वर्षानं बापाच्या नावानं पाणी देतात. ही सनातन परंपरा आहे. बाप गेल्यानंतर पाणी देणारा बाप डोळ्यानं दिसत नाही, पण बापाच्या नावानं पाणी देणारी परंपरा म्हणजे ही सनातन परंपरा आहे. अजून पुढे जाऊन मला बोलू द्या. बाप नावाचं पात्र इतकं साधं समजूच नका. म्हणजे काय हो? ऐका, जगाशी लढेल बाप, पोरा पुढं ज्ञान नाही दाखवणार. ऐका, महाराष्ट्र केसरी बाप आहे. बाहेरून चांगल्या चांगल्या पहिलवानाला चितपट केलं आबा आणि मग त्यानं घरामध्ये प्रवेश केला. 5 वर्षाचं पोरग रांगत रांगत बापाच्या पायाजवळ गेलं, बापाच्या पायाला मिठी मारली. ज्यानं चांगले चांगले पैलवान चितपट केले तो बाप त्या पोराकडे बघतो, खाली फरचीवर पडतो आणि पोराला छातीवर बसून घेतो. आता चांगल्या चांगल्याला जमिनीवर पाडणाऱ्या बापाला 5 वर्षाच्या पोराला उचलून आडवं करणं सोपं आहे, पण नाही हो. बाप खाली पडला आणि पोराला छातीवर घेतलं. कारण काय? केवळ आणि केवळ प्रेम 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 पदरी घाली पिळा. बाप निर्भयतेसाठी बाळा प्रेम प्रीतीचे बांधले आणि ते न सुटे काही केले, या नाम बाप. ऐका, म्हणून 2 मुलांनी केलेला प्रयत्न आपल्या वडिलांकरताय निव्वळ 2 मुलांवर प्रेम नाही. वैकुंठवासी बाबांनी 4 मुलींना पावला पावलावर आधार. आपली असलेली सौभाग्यवती पत्नी एका परिवाराचा त्याग करून, पहिल्या परिवाराचा त्याग करून ह्या असलेल्या पवित्र उजनी गावामध्ये आली. त्या माता माऊलीला आयुष्यभराची एक पती म्हणून आधार दिला. एका स्त्रीनं आपल्या आई वडिलाचा त्याग केला, संपूर्ण कुटुंबाचा त्याग केला. गंगा भागीरथी आमची गंगू आजी, काय जीवन असेल? आई वडिलाचा त्याग आहे. थोरात परिवारामध्ये जन्म झाला. गळनिंब नावाचं गाव, ह्या पवित्र गावामध्ये ह्या माता माऊलीचा जन्म झाला. आई वडिलाला सोडलं, भावंडाला सोडलं आणि आयुष्याची स्वप्न बाबांबरोबर रंगवून ती माता माऊली त्या थोरात परिवाराचा त्याग करून ह्या सापनर परिवारामध्ये आली. ऐकताय तुम्ही सर्वजण? आज न जाणोस जसं संसारात 2 लाकडं एकत्र यावी, त्यांची भेट व्हावी, तशी विवाहाच्या रूपानं आमच्या आई आणि आमचे बाबा यांची भेट झाली. पण ही मृत्यूरूपी लाट आली आणि या 2 हुंडक्याची जी समुद्रात भेट झाली होती आता ताटात तूट झाली. आता गाठ भेट व्हायला तयार नाही. 2 हुंडक्याची होते सागरात भेट. 2 ओंडक्याची होते सागरात भेट. एक लाट तोडी आणि पुन्हा नाही गाठ. 2 ओंडक्याची होते सागरात भेट. थोडी दोना पुन्हा नाही भेट. खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कोणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कोणाचा.
पुत्र मानवाचा पती पत्नीचा वियोग झाला. ऐकताय तुम्ही सर्वजण, हृदयस्थ दुःख आहे. पण पराधीन आहे पुत्र जगती मानवाचा. आपण पराधीन आहोत. अहो, हे जगणं म्हणजे पतंगासारखे संक्रत होऊन गेली. धागा दोरा त्या पांडुरंगाच्या हातात आहे. आबाश्री प्रकाश महाराज, निळोबा महाराज, संत मालिका आणि व्यापक स्वरूपाचे चिंतन करणारी म्हणतात, हे पांडुरंगा, हे पांडुरंगा, मी पतंग आहे आणि हा धागा तुझ्या हातात आहे. आबाश्री मी पतंग तुझ्या हाती धागा, 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 मी पतंग तुझ्या हाती धागा. पांडुरंगा, 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 मी पतंग तुझ्या हाती धागा, मी पतंग तुझ्या हाती धागा, मी पतंग तुझ्या हाती धागा, तुझ्या हाती धागा, तुझ्या हाती धागा. पांडुरंगा रे पांडुरंगा, मी पतंग तुझ्या हाती धागा. आमचं उडणं कुठपर्यंत शक्य, जोपर्यंत त्या पांडुरंगाच्या हातात आहे. परिवाराला, मुलाबाळाला प्रेम दिलं. 2 मुलांनी वडिलांकरता लाखो रुपये खर्च करायचे ठरवले असते आणि पाण्यासारखा पैसा ओतायचा ठरवला असता तर वडिलांकरता पोरांनी ते केलं असतं. पण व्यावहारिक सत्ता चालत नाही. जर मृत्यू आला तर, हे आपण काही दिवसापूर्वीच आता बघितलं. आता बाकी हा सगळा पसारा ठरतो ज्या वेळेस आयुष्याचा धागा तुटला तुटला आयुष्याचा धागा, हिरवावू का पैसारा, आपण पळती राता पोरे, आमची होती पाठ मोरे. तुटला आयुष्याचा हिरवावू का पैसारा, आपण पळती आयुष्याचा दोरा येर वाऊगा पसारा. ऐका, एकदा का या आयुष्यरूपी पतंगाचा दोरा तुटला का व्यावहारिक सत्ता कोणतीच आबा कामाला येत नाही. जावं लागतं त्यानं मागितल्यावर. पण आज का हा समाज इथं बाबांकरता उपस्थित आहे, जाणं जरी भाग असलं तरी सुगंध रूपानं जिवंत राहणं हे आपल्या हातात आहे. आयुष्याचे श्वास देवानं तुम्हा आम्हाला दिले, असं काहीतरी कमवा का ज्याचा भविष्यात नाश होणार नाही. ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाश ज्या, जे बाबांनी कमवलं. ऐका, परिवाराला प्रेम दिलं, समाजाला प्रेम दिलं आणि आपली कीर्त आज शिल्लक ठेवली. ऐका, डोळ्यानं छत्रपती दिसत नाही, संभाजी राजे दिसत नाही, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, स्वामी विवेकानंद दिसत नाही ही मोठी माणसं. पण एक सांगू का, आम्हाला तुकोबाराय वैकुंठाला गेले डोळ्यानं दिसेलच ही शाश्वती नाही. माऊली समाधीस्थ आहे, माऊली आमच्या डोळ्यानं दिसलच की नाही याची शाश्वती नाही. परंतु आम्हाला त्यांच्या कीर्त रूपानं ते आजही जिवंत सापडतात. ऐका, आज बाबा आपल्यात नसतील पण आज ते कीर्त रूपानं शिल्लक आहे. संतांचं सांगणंच हे का उरा पाठीमागे कीर्त रूपानं उत्तम
टाळी वाजवा. सुंदर. आपल्याकडं पुढचे 30-40 मिनिटं शिल्लक राहिले. तू का म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमचे उरे कीर्ती मागे. उरावं माणसानं पाठीमाग. मरणामध्ये माणसाचं जीवन सरून नाही जाऊ. एक बोलू का, आयुष्याचा प्रवास आहे, त्यामध्ये जायचंय ते मोकळं होऊन. कसं, नवीन नवीन जर नारळ नावाचा असलेला पदार्थ आहे तर नवीन नवीन फोडला आपल्याला भेटतात कीर्तनानंतर, काय तर तो सोडत नाही. परंतु परिपक्व झालेलं नारळ हे जसं त्या कवटीला सोडतं तसं ही शरीर आहे. आणि या शरीराच्या प्रवासामध्ये असं कमवावं की याचा मोह सुटावा. कारण काय, आज बाबा आपल्यात नसतील. एक सांगू का, इथं आयुष्य खूप दिवस जगायचं नाही, थोडे दिवस आपल्याला आहे. इथं कल्पकोटी आपल्याला राहायचं नाही. आबा मला प्रमाणाची तुमच्याकडनं अपेक्षा असेल, तुम्हाला आधी पूर्व कल्पना देतो. हे बघा, जाणं भाग आहे. अहो, इथं यायचं एकट्याला, जायचं एकट्याला. कमवा काहीतरी कृती रूपानं. येणे एकलेची येणे एकले वो जाणे ही शेवटी. येणे एकले हो जाणे ही शेवटी. येथे राहण्याची नाही कल्पकोटी. येथे राहण्याची नाही कल्पकोटी. जोडीले धन चले लक्ष कोटी. जोडीले धन देना चले लक्ष कोटी. माणसानं पैशानं हलकट असलं, कमी असलं तर हरकत नाही, मनानं श्रीमंत असलं पाहिजे. इतरांची स्तुती करण्याकरता आणि दुसऱ्याला चांगलं म्हणण्याकरता मन मोठं असावं लागतं. म्हणून माणसाचं मन हे मोठं असावं, माणसाचं मन हे हलकं असावं, हलकट नसावं, हे सांगण्याचा भाव. चला पुढे जातो मी. टाळी जेव्हा जेव्हा अपेक्षित करेल तेव्हा श्रीमंतीच्या धुंदीमध्ये टाळी वाजवत चला. ऐका, येणे एकलेची हो जाणे हे शेवटी. यायचं एकट्याला, आईच्या गर्भातून उदरातून जन्म मिळाला एकट्याला. 4 लोकांनी जरी खांद्यावर घेतलं तर आग्ने डाग एकट्याला. पण जो प्रवास आहे त्याचा एन्जॉय घेत घेत माणसं कमवावी आणि मग ईश्वरी तत्वाला जाऊन मिठी मारावी. आज बांबा आमच्यात नसतील पण नदी समुद्राला जाऊन मिळाली, लघुत्व संपलं, व्यापकत्व प्राप्त झालं, व्यापक स्वरूपाचा पांडुरंग मिळाला. बाबा आपल्यात नसतील, सापनर परिवार सुटला असेल पण पंढरीच्या पांडुरंगाचा स्वीकार झाला. मला बोलू द्या. ऐका, आज ह्या परिवाराच्या वतीनं त्या पांडुरंगाच्या समोर एक विनंती करूया. देवा, तुझ्या स्वरूपामध्ये कैलासवासी वैकुंठवासी आमच्या श्रावण बाबाला तू स्वीकारलं. पाठीमागं आम्ही शिल्लक आहे, त्यांनी कीर्त निर्माण केली. आमच्या शरीराला जायचंय हे आम्हाला कल्पना आहे. आम्ही तुला हाक मारतोय. हे कीर्तन एवढ्या मोठ्या दिग्गजांच्या रूपानं संतोष भाऊ आपण करतोय. पण देवा, जरी हे युट्यूब स्वीकारेल आणि गुगल स्वीकारेल
पण आमचे बोबडे शब्द, मला तुमच्याकडून प्रमाणाची अपेक्षा आहे, आमचे हे बोबडे शब्द आज ह्या परिवाराच्या कीर्तनाच्या रूपानं आम्ही गातोय. आम्हाला आमच्या शरीर कधी जाईल याची भीती वाटते. डोळ्यानं हजारो लोक, मोठमोठे लोक जाताना आम्ही पाहिले. आम्हाला आमची स्वतःची सुद्धा गॅरंटी वाटना. आम्हाला शरीराच्या संबंधानं तुझ्या समोर विनंती करायची आहे. आमच्या या शब्दांकडे विठ्ठला तू चित्त दे. माझी या बोबडी, माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला. चित्त द्यावे बा विठ्ठला, चित्त द्यावे बा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया किती सुंदर, अप्रतिम. माझिया बोबडिया बोला, चित्त द्या बा विठ्ठला देवा. आमच्या शब्दाकडे लक्ष दे ना. आमच्यात वागणारे, आमच्यात बसणारे, उठणारे एक पवित्र पात्र बाबाच्या रूपानं तुला मिळालं. आम्हाला सुद्धा कीर्त रूपानं शिल्लक राहायचंय. अरे देवा, ऐक ना आमचे शब्द, ऐक ना आमचे शब्द. आमचे शब्द ऐकशील का? जर तू आमचे शब्द ऐकत नसेल तर चल पांडुरंगा. बाप ऐकत नसेल तर पोरांना आईच्या कुशीत घुसावं. चाललो आम्ही तुकोबारायकडं. तुकोबाराय, आमच्या देवाला सांगा ना का तो आम्हाला भेटत नाहीये. आम्हाला आमच्या शरीरावर विश्वास नाही. हे शरीर कधीही जाईल. जायाचे जायाचे विचारही व्यापक आणि तुमचा आवाजही व्यापक, गोड, सुंदर, अप्रतिम. काय अभंगाचा प्रवेश करून दिला. जायाचे एक शरीर जाई लक्षणात अन कहा गोपीनाथ पावेची ना. चेहऱ्यावरती आनंद नाही आणि आयुष्यातले दिवस संपत चालले. देवा, अरे आम्हाला साइन थेटा, कॉस थेटा, टेन थेटा कळाला, पण फेट्यावाला नाही कळाला. आमच्या जीवनामध्ये अजून तो आम्हाला मिळायचा आहे. प्रयत्न आमचे चालू आहे. देवा, महाराष्ट्र केसरी माणसं, मोठमोठी माणसं, विद्वत रत्न माणसं आम्ही डोळ्या देखत जाणारी बघितली. आम्हाला जेव्हा संतांच्या सानिध्यात आलं तेव्हा कळालं की हे संत वाङ्मय किती महत्वाचं आहे. आम्ही आज तुकोबारायाचा आधार धरला. मोठमोठी लोक ऐकताय तुम्ही सर्वजण, ही मृत्यूच्या आहारी गेली, पण आज का तुकोबारायाकडनं देवाला प्रार्थना. गोड चौकडीचं प्रमाणे मला कळालं की हा नरदेह
दुर्लभे नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, ह्याच्यात दुःख आहे, हे नरदेह जाणार आहे. आमचं शरीर ऐका बर का, मी कीर्तन जरा तुम्हाला जास्त पुराणात घेऊन नाही चाललो, मी वरती वरती बोलतोय. ही शरीर आणि देवाचा संबंध तुमच्या समोर मांडतोय. जग असेल नसेल आणि देव धर्म तुम्हाला ग्रंथातला कळो न कळो, पण या शरीराच्या संबंधाने जागृत राहा. या शरीराला जपा. व्यवहारामध्ये यथा पिंडे तथा ब्रह्मांडे, या जगात तुम्ही आतापर्यंत तुकोबारायाचं एक प्रमाण मला तुमच्याकडनं अपेक्षित असेल, मी त्याची पार्श्वभूमी मांडतो. तुकोबारायाला देव समोर उभा राहिला आणि विचारलं, तुकोबाराय एवढी भक्ती झाली, काहीतरी मागा. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, देवा व्यवहारातलं काही द्यायचं असेल नसेल द्यायचं नको देऊ, पण देवा अरे डोळे आहे तोपर्यंत डोळे भरून पाहिलं तुझे मुख, कान आहे तोपर्यंत कान भरून ऐकेल कीर्ती, आणि सानप महाराज हात पाय तोपर्यंत वाहे रंगी टाळी नाचेन उदास. देवा तुला व्यवहारातलं काही द्यायचं असेल तर दे, नसेल द्यायचं तर नको देऊ, पण ही माझी कथेची सामुग्री आहे, हिला अभंगाला जाऊ देऊ नको. कथेची गायली कथेची सामुग्री, देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा, आणि गात रे माझी पांडुरंगा. हे पांडुरंगा, माझं हे शरीर आहे तोपर्यंत माझं जगणं, व्यवहारातल्या लाख गप्पा मला कळेल न कळेल, पण हे शरीर दुकानामध्ये जर यदा कदाचित आम्ही जर हॉस्पिटलला जर काही गोष्टीच्या निमित्तानं गेलो, तेव्हा एका पार्टाला काय काय खर्च लागतो याची कल्पना आहे आम्हाला. ते व्यावहारिक दृष्ट्या सोडा, तुम्हाला जे शरीर मिळालंय ना, त्या शरीरातली कारकीर्द करणं गरजेचं काय, कारण हे शरीर देव इच्छितात. कुठले? या इहलोकीचा देव इच्छिताती पाहे, याची अपेक्षा देवाला आहे. हो बड़ी भाग मानुस तेनु पावा, सुर दुर्लभ सद ग्रंथ निगावा. सुंदर अप्रतिम दुर्लभे दुर्लभ. काय हे शरीर आज जास्त पुराणामध्ये तुम्ही जाऊच नका. आजचं कीर्तन आदरणीय संतोष भाऊ वरती तुम्ही म्हणाल, महाराज तुम्ही आम्हाला स्वतःच्या शरीराच्या ठिकाणी
गुंतवणूक करताय लोक. आपण म्हणतो ना स्वार्थी, सेल्फिश, आम्ही आमच्या शरीराकडे लक्ष द्या. अरे खरं बोलतोय राजा हो मी. हे असेल तर सगळे, हे नसेल अहो अपेक्षा करायची का प्रमाणाची एखादी. जाऊ द्या कीर्तनकारावर ह्या लोकांवर विश्वास ठेवू नका. काय धोत्र घालू नये, बदकही दिसताना पांढरे दिसतात, आपण नदीत गेले का परत मासे खायला बिल का त्या. ढवळे दिसले म्हणून चांगलंच असं काही नाही. म्हणून आमच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा तुकोबारावर विश्वास ठेवू. का हो हे शरीर खरंच चांगलं आहे का. त्यावेळेस संतांनी चौकडीच्या प्रमाणात नाटामध्ये सांगितलं हे शरीर उत्तम आहे, चांगलं आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे शरीर सुखाचे होसू, शरीर साथ होय शरीर साधले परब्रह्म. शरीर साथ होय शरीर साधले परब्रह्म, परब्रह्म परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, हे शरीर उत्तम आहे. काय साधिले परब्रह्म. आज श्रावण बाबा आपल्यात नसतील, आयुष्याच्या प्रवासाच्या अंते साधिले परब्रह्म. त्या शरीराला देव होता येतं. आज मूर्त रूपानं नसतील, कीर्त रूपानं शिल्लक आहे. तुम्ही म्हणाल महाराज मग परिवार, 2 मुलं अट्टहासानं आमचे विठ्ठल दादा, शंकर दादा बाप नावाच्या प्रेमापासून मुकले गेले. 4 मुलींना आपल्या बापाचा चेहरा 1 वर्ष झालं दिसत नाही. मग त्यांनी परत यावं ना. त्यावेळेस सांगून जातो तुम्हाला बाबा परत नाही येणार. कावर नाही येणार. अहो गंगा सागराला, गोदावरी, यमुना, सरस्वती समुद्राला जाऊन मिळाली का. किती लोकांनी अट्टहास केला तर नदी समुद्राला सोडेल का. बाबा पांडुरंगाला जाऊन मिळाले, आदरणीय पक्का बाबा. मग गंगा सागराला जाऊन मिळाली का तिच्या उर्मी हरिरूप होता. अवघ्या झाल्यावर मी एक माय, अवघ्या झाल्यावर मी एक माय, तुका म्हणे गंगा सागर संगमे, म्हणे गंगा सागर संगमे, गंगा सागर. अवघ्या झाल्यावर मी एक माय, अवघ्या झाल्यावर मी एक माय, अवघ्या झाल्यावर मी एकमय. संत मला माफ करा. आज ही सगळी विद्वत रत्न मंडळी तुम्ही बोलवली. मी वक्तृत्व थोडं कमी करतो, पण एवढी माणसं आहे म्हणजे थोडक्यात व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना काय, तुम्ही काय एवढं बोलून नाही दाखवत, पण या सगळ्या मंडळीचा नाही लक्षात नाही आलं पाहिजे. ते झाकली मुठ आपल्यातलं मोकळं नसतं कराय. हे माणसं भेटती नाही बुवा असं सांगण्याचा भाव. मग यांच्याकडून प्रमाण ऐकून घेऊ. मी काय घरातलं कीर्तनकार, तुम्ही म्हणाल तेव्हा येईल. या सगळ्या मंडळीची कीर्तनं, मोठ्यांचं सान्निध्य 1 वर्ष आधी त्यांच्या तारखी गेलेल्या असतात. असं एक वर्ष आधी तारखी गेलेल्या असतात. त्याच्यामुळं मग त्या गोष्टीचा उपभोग आपल्याला घ्यायचा आहे. ही आपल्याकरता पर्वणी आहे. आणि हे बघा पर्वणी तुमच्या करताच नाही, ह्या 2 मुलांकरता आणि ह्या परिवाराकरता सुद्धा त्यांची पुण्यतिथी आहे. आणि वडिलाची पुण्यतिथी, वडिलांची पुण्यतिथी, स्वर्गीचे प्रकाश महाराज वडिलाची पुण्यतिथी, स्वर्गीय पितर जेवती, या उद्देशानं ही पर्वणी आहे. आणि ती मुलांकरता तर आहेच आहे. यांच्या मार्फत आपणा सर्वांना ही पर्वणी आहे. मुद्दा पुढे घेऊन जातो. चला मी मुद्दा मांडला तुमच्या समोर. काय तर ह्या आयुष्यरूपी गंगेला समुद्राला जाऊन मिळायचंय. परंतु तुम्ही म्हणाल महाराज पांडुरंगाकडे विनंती करायची की हे शरीर त्याच्या ताब्यात आहे. कारण देखवी ऐकवी एक नारायण. आणि तुम्ही शरीराच्या संबंधात विनंती संताकडे केली, संतांना देवाला सांगायला लावलं. आबाश्री कशाला संतांना सांगायला लावलं. हे शरीर टिकवायचं की नाही हा निरोप संतांकडे का. तर मी तुम्हाला आज कीर्तनात सांगू इच्छितो. या सापनर परिवाराच्या वतीनं तुम्हाला पांडुरंग कळो अथवा न कळो, तुम्हाला राम कळो अथवा न कळो, तुम्हाला कृष्ण कळो अथवा न कळो, ज्ञानोबा राहिला, तुकोबा राहिला, नामदेव राहिला, संतांना लांब लोटू नका. तुम्ही म्हणाल कसं काय. ऐका, सीता नावाचं पात्र डोळ्यासमोर आणा. त्या सीतेच्या जीवनामध्ये सीतेला रामाचा वियोग झाला.
मी म्हणेल जास्त काही टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नाही सीतेला, पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे. म्हणे सीता रामापासून लांब का गेली? आपणही सीता आहोत, तीही सीता आहे. कीर्तन बारकाई नाही का, काहीतरी नवीन देतो तुम्हाला. आपणही सीता आणि तीही सीता. आता मुद्दा बारकाई नाही का, न निर्मिता के न दृष्टव पूर्वा हे ममई कुरंगी तथापि तृष्णा रघुनंदनस्य विनाश काले विपरीत बुद्धी. जे कधी निर्माण झालं नाही, जे कोणी पाहिलं नाही असं सोन्याचं मृग हरिण, परंतु ते सीतेनं पाहिलं, मनात लालसा निर्माण झाली आणि जवळ असलेल्या रामाला तिनं हरणाच्या पाठीमाग, या हरण पहिल्यापासून गोत्यातच आणणारी. तुम्ही म्हणाल कसं का? एक जड भरत नावाचा राजा होता, बायका सोडले, पोरं सोडले, राजवैभव सोडलं, बाळा महाराजन वनात गेला. तिथं बारीक हरणाचं पिल्लू पाहिलं आणि कुटियात घेऊन गेलं. गेलं कसं होईल, याचं कसं होईल, त्याचं जे पालन पोषण केलं, शेवटी तप केलं आणि डोक्यात विचार, आता हरणाचं काय होईल? पुढच्या जन्मा जड भरत राजा हरणी गर्भा गेला. कोणी वाटोळं केलं? हरणानंच केलं ना. आता याच्यावर तुमचं समाधान होणार नाही. त्याच्यानंतर ते जाऊ द्या, रामायणातल्या गोष्टी सोडा. आता सुद्धा एक नट आहे, असा गोत्यात आणला हरणानं, हे जाणकारांना कळत. जाऊ द्या, मी जास्त विश्लेषण करत नाही. हरणानं आता तेही सोडा, कीर्तनात चांगली पहिली माणसं यायची, पण कोण ते दबक्या पावलं आलं मालकीन झालं काय आहे ना काहीतरी, ते दबक्या पावलं आली. पुढं काय, एका वाघाची शिकार, चांगले मिशाला त्याव द्यायचे. आता कीर्तनकारा पुढंच दिसती नाही. कारण काय? वाघाची शिकार कोणी केली? तुमचे पाठ आहे, फक्त तुम्ही मशाला आता हे प्रमाणे देताय, मग आम्ही कशाला देऊ? बरोबर का नाही? मग म्हणजे सांगण्याचा भाव, ते हरिण सगळ्याला गोत्यात आणणार आहे. सीता नावाच्या पात्रानं हरिण बघितलं आणि ते बघितल्यानंतर मनात लालसा निर्माण झाली. तुम्ही म्हणाल महाराज आपल्याला स्वतःची सीता नावाचं, मी याच्यावर कीर्तन एंडपर्यंत नेणार आहे. पुढची 20 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे, याच्यावरती मी कीर्तन पूर्णत्वापर्यंत नेणार आहे, पण महत्वपूर्ण सांगणार आहे. का तुकोबराला विनंती करायची ऐका बरं का. सीतेला बाहेरचं सोन्याचं हरिण दिसलं आणि ही शरीर म्हणजे कुटिया आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण आबा, तुम्ही खूप रामायण ऐकलेलं, याची मला कल्पना आहे. हे शरीर म्हणजे कुटिया आहे. हृदयात असलेला तैसा हृदयामध्ये मी रामू म्हणजे कुटियात राम आहे. आपण सीता आहे. सीतेला हरिण दिसला, आपल्याला जगामधल्या लौकिक गोष्टी दिसल्या, हृदयातल्या रामाची किंमत नाही. मला हे पाहिजे ते पाहिजे ही अपेक्षा आहे. ऐका बरं का. मग सीता चुकली आणि सीतेपासून लांब राम गेला. ऐका बरं का, आपणही चुकलो, देव आपल्याला मिळाला नाही, कळाला नाही, पण मी म्हणतो सीतेलाही भीती नाही आणि तुम्हा आम्हालाही भीती नाही. कारण काय, तर वहिनी वहिनी करत म्हणणारा लक्ष्मण सीतेच्या कुटियाच्या बाहेर आहे आणि ज्ञानोबराय तुकोबराय गाथा ज्ञानेश्वरीच्या रूपानं ह्या कुटियाच्या बाहेर आहे. ऐका, मग भीती त्यांनाही नाही, भीती याला नाही. पण सीता चुकली आणि त्या लक्ष्मणाला सांगू लागली, वहिनी वहिनी करतात आणि माझ्याकडे वाईट नजर करतात. डोळे भरून आले लक्ष्मणाचे आणि लक्ष्मणानं रामाकडची वाट धरली. राम लांब असेल, पांडुरंग लांब असेल, तुम्हाला भीती नाही, पण ज्ञानोबारायला तुकोबारायला नामदेवरायला आणि संतांना लांब करू नका. लक्ष्मणानं भरलेल्या डोळ्यानं सीतेला कुटियाजवळ सोडलं. लक्ष्मण निघून गेला. दृष्ट रावण आला आणि सीतेचं अपहरण करून घेऊन गेला. जर संतांना लांब लोटलं तर मृत्यूरूपी रावण येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल. म्हणून त्या रावणाच्या ताब्यात जायचं नसेल तर तुकोबारायकडे या आणि त्यांना सांगा, तुम्ही कृपेचे सागर आहे, त्या रामाला आणि पांडुरंगाला निरोप घेऊन जा. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, 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 कृपेचे
तुम्ही संत सारे कृपेचे सागर आणि निरोप हा फार सांगा देवा. आम्हाला त्या पात्रात बसायचं नाही, आम्हाला किंमत करायची संताची, संता जवळ राहायचंय, आम्हाला संताचं सानिध्य घ्यायचंय. आणि तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा. तुम्ही म्हणे झाला प्रेत रूप शरीराचा भाव आणि लक्ष्यला ठाव स्मशानीचा. तुम्ही आनंद उपभोगतात, तुमच्या शरीराची पूर्णत्वापर्यंत गेलेला तो प्रवास आहे. आम्ही तुमचं बोट धरतोय. ऐका, तुम्ही म्हणाल त्या देवाची तुम्हाला एवढी गरज काय? अहो, आम्ही सगळ्या गोष्टी आजमावून बघितल्या, आता तुमच्याशिवाय पर्याय नाही. पण तुमच्याकडे चांगले मोठे डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे. आबाश्री, तुम्ही या सगळ्या मंडळीला ते प्रमाण द्यायला अपेक्षित करेल मी तुम्हाला. अहो, एवढे मोठे जरी डॉक्टर असले तुकोबार आहे, पण आमचं तुमचं प्रमाण पाठ आहे. कोणतं प्रमाण? वैद्य काय जीवाला वाचवतात का? आणि आम्ही कशाला देवाला वैद्य वाचविती जीवा, तरी कोण धाते देवा, तरी कोण धाते देवा, तरी कोण धाते देवा. वैद्य वाचवती जीवा आणि तरी कोण ध्याती देवा. देवाला कोण ध्याती? जर जीवा वैद्य वाचवती, जर वैद्यानं या शरीराला वाचवलं असतं तर कोण माणसं देवाला घाबरले असते. आम्ही या प्रकृतीमध्ये पराधीन आहोत, आम्हाला या जगामध्ये कुणाचा आधार नाही. तुम्ही आमच्या देवाला सांगा, या जगामध्ये कोण कोण्या मिनिटाला जग सोडेल सांगता येणार नाही. आम्ही या जगामध्ये अगदी अनाथ आहोत, दुर्बळ आहोत, आम्हाला कोणी नाही. अनाथ अपराधी कोणी नाही त्याला, अनाथ अज्ञानी 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 कोणी नाही त्याला. पाया पडली ठाला, तुम्ही सोते सारे कृपेचे सागर, कोणी सोते सारे कृपेचे सागर, तुम्ही कृपेचे सागर, कृपेचे सागर, कृपेचे सागर, कृपेचे सागर. मोठी माणसं ही मोठीच असतात. काही वेळेस प्रमाणाचा असलेला भाव आला, पण ते प्रमाण रिपीट न करता कमी वेळेत कसं द्यायचं हे मोठ्या लोकांकडनं शिकावं. नाही तर काही गाठी आम्हाला पडतात. डबल करून परत त्याच्या स्वराची लांबणी, याला म्हणतात जे मोजके ते द्यायचं आणि कीर्तन करायला पुढचा वेळ अवेलेबल करून द्यायचा. 12:15 झाले, 12:30ला आपल्याला थांबायचंय. ऐका बरं का, शब्द बारकाईने हाताळ. तुम्ही म्हणाल मिनिटावर करतात का कीर्तन? मिनिटावर नाही करत, पण मोठ्याचं सानिध्य आबांना माहिती आहे. ढोकबाबांचा टाइम परफेक्ट, रविदास आबांचा टाइम परफेक्ट. मग आम्ही त्याच्यामध्ये यादीतच चाललं पाहिजे. 10:30 ते 12:30 बोललंच पाहिजे. ऐका, 2 तासाचा वेळ. ऐका, अनाथ अपराधी कोणी नाही त्याला. पण तुकोबारानं सांगितलं देव काय संतासारखे आहे का? मग कसे संत? संत उदार आहे, संत उदार भरले अनंत भांडार. पण देवाच्या सोबत बाबा एक चूक आहे. देव देतो तेव्हा घेतो, तेव्हा देतो काय, जर घ्यायचं तरच देतो काय, असे स्वभाव असतात काय. घ्यायचं तेव्हाच द्यायचं, घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार. मग देव म्हणतो तुम्हाला तुमच्या शरीरावर समजा राहावं वाटतं या जगामध्ये, या जगामध्ये एखादा ऍक्सिडेंट, अपघात होऊन आपलं शरीर संपून आहे असं वाटतं तुम्हाला. जर असं वाटत असेल तर मी तुम्ही जी मागणी करता ती देतो, पण तुम्हाला काहीतरी घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? देवाचं नाव घ्यावं लागेल. सर्वांनी हात वरती करा. क्या बात आहे. सर्वांनी, माऊली ऋषी दादा सर्वांना घ्या शूटिंग मध्ये. वा, सुंदर, अप्रतिम. सर्वांनी मुखाने नाम, हाताने टाळी, भजन करा. विठोबा रखुमाई, हरी जय जय जय, हरी जय जय जय, हरि जय जय जय, हरि जय जय जय, हरी जय 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 जय, हरी जय 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 जय, हरि जय 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 जय, हरि जय 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 जय. विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई. कुंडली तवर हरी हरी जय श्री कालदेव, गुरु निवृत्तीनाथ ब्रह्मकेश्वर भगवान की जय, मामा महाराज की जय. रखुमाई, 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 रखुमाई.
विठोबार कुमार जय विठोबार कुमार रे आज तुम्ही सर्वांनी त्या पांडुरंगाला हाक मारली. हा मानवी जीवनातल्या बुद्धीची असलेली उंची आहे. चांगल्या गोष्टी पचायला हृदय तितकं पवित्र असावं लागतं. दूध वाघिणीचं असेल तर पात्र हे सुवर्ण असावं लागतं. तांब असून चालत नाही, पितळ चालत नाही, अल्युमिनियम चालत नाही. म्हणजे काय, देवाला हृदयात घ्यायचं आणि देवाचं नाव मुखात येण्याकरता ती क्वालिटी आपल्या अंगी असावी लागते. अजून पुढे जाऊन बोलतो, मानवतेचा जो प्रवास आहे, आयुष्याचा जो प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये ईश्वरानं तुम्हाला श्वास दिले. कशाची किंमत करायची, तुम्ही रोड फ्रंट जागा आहे तिची किंमत काही लाखात केली. एखादी चांगली गाडी आहे जिच्यात एअरबॅगची सुविधा आहे, चांगली सेफ्टी आहे, तिची किंमत तुम्ही 25 लाख प्लस ठेवली. एखादा अँड्रॉइड मोबाईल आहे त्याची किंमत तुम्ही जर कॅमेरा क्वालिटी जर चांगली असेल तर 1.5 लाखाच्या पुढे ठेवली. तुमची कॅमेरा क्वालिटी 50 मेगापिक्सल आदरणीय श्याम महाराज असेल तर किंमत 1.5 लाख ठेवली. 576 मेगापिक्सलचा देवानं तुम्हाला एकच डोळा दिला. किती म्हणजे आयफोन 50 मेगापिक्सल गुणिले 10 मग 500 होतं, तरी पुढचे 76 एक्स्ट्राच राहतात. लाखाचा आयफोन कुठं राहिला, एक डोळा तुमचा 15 लाख. अशा गोष्टीमध्ये जर विचार कराल आणि त्याची क्वालिटी जास्त आहे 576, तुमचा बोवर विश्वास नसला तर गुगल सर्च मारा. मग आता काय बोलू मी, माणसाचा एक डोळा, असे 2 डोळे देवानं दिले. तरी माणूस म्हणतो आबा देवानं मला काय दिलं, या शरीरामध्ये देवानं काय काय दिलं. दिले इंद्रिय हात पाय काने मुख बोलायावर दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन, एवढं सगळं दिलं. तरी म्हणतो देवानं मला काय दिलं, हेच खूप काही दिलं. ऐका, त्या शरीराचा पूर्णत्वाने वापर करा, याचा यूज करा. कशा करता, पारमार्थिक वाटेनं चालताना. आणि तुकोबरायचं बोर्ड धरून सांगा, तुकोबराय त्या देवाला असं काहीतरी सांगा का त्यानं आमचं रक्षण केलं पाहिजे. तुका म्हणे ऐसी करा निर्वण, तुक म्हणे ऐसे करा निर्वण, तुक म्हणे ऐसे करा निर्वण, तुका म्हणे ऐसे करा निर्वण, तुका म्हणे ऐसे करा निर्वण. मग तो रक्षण करील माझे, मग तो रक्षण करील माझे. मी संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर.
निरूप हा फार सांगा देवा निरूप हा फार सांगा देवा निरूप हा सुंदर तुका म्हणे ऐसी करा निरवण आणि मग तो रक्षण करील माझे तुम्ही संत सारे कृपेचे सागर आणि निरोप हा फार सेवा आमच्यात बसणारे उठणारे कैलासवासी वैकुंठवासी श्रावण बाबा गेले पांडुरंगाशी एकरूपता झाली पाठीमाग आम्ही शुल्लक आहोत आम्हाला त्या देवानं गंगा पवित्र आहे समुद्र तिचा स्वीकार करतो आबाश्री मला शेवटी तुमच्याकडनं एक अपेक्षा असेल आणि त्याच्यानंतर मी पूर्णत्वापर्यंत जाणार आहे सुंदर विरहाच्या आणि लांबणीच्या स्वरामध्ये मला ती प्रमाण तुमच्याकडनं अपेक्षित असेल ऐका मध्ये मला संवाद करण्याची तुम्ही संधी द्याल यात काही शंका नाही ऐका आज वैकुंठवासी कैलासवासी श्रावण बाबा जाऊन मिळाले पत्नीच्या रूपान आमच्या गंगू अक्काला हृदयस्थ यातना आहे 2 मुलांना यातना आहे एका भगिनीच्या जीवनामध्ये आमच्या सीता अक्काच्या जीवनामध्ये रक्षाबंधनाला आणि भाऊ विजयाला ओवाळण्याकरता 1 वर्ष झालं आपल्या भावाचं चित्र डोळ्यासमोर दिसत नाही 4 मुलींना सासरकडून माहेरकडची वाट धरताना बाप नावाचा चेहरा दिसत नाही प्रेम देणारी पात्र काळाच्या पडद्याआड गेलं पण मी म्हणेल हे मरण त्यांनी सोहळा केला आणि आज त्यांचा असलेला जीवनपट हा हरीच्या रंगात रंगला अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला तिरंग अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला मी तू पण गेले वाया 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 तुझ पाहता पंढरी ताराया अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला रंगी रंग अवघा रंग एक झाला हा धन्यवाद अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग सावम
तुकाराम बाबा आपल्यात नसतील. पण माऊली म्हणतात ते मरणा आयलीच कडे मज मिळून गेले पुढे ते मरणा अनिकीकडे जातील केवी. ज्यांनी आयुष्याच्या प्रवासामध्ये आपलं मन चांगलं ठेवलं, बोलणं चांगलं ठेवलं, सोन्यासारखी माणसं कमवली, माऊली म्हणतात ते मरणाच्या अगोदर मला मिळाले, ईश्वराला मिळाले, मी तू पण गेले वाया. आता नाव बाजूला राहिलं, श्रावण नावाचं नाव आधार कार्डापुरतं राहिलं, आज ते पांडुरंग झाले. मी म्हणेल आमच्या विठ्ठल भाऊन शंकर भाऊन आता एवढं दुःख करू नका. बाप डोळ्यानं दिसत नाही, प्रेमाची पोकळी मोठी आहे, पण मी म्हणेल देवापेक्षा वेगळे नव्हते, देव रूपात प्राप्त झाले. ऐका मंडळी, सोनारानं एक बिस्किट 24 कॅरेटचं जवळ घेतलं आणि संतोष दादा कुणी त्याची अंगठी बनवली, कुणी कानातलं बनवलं, कुणी नाकातलं बनवलं, कुणी गळ्यातलं मंगळसूत्र बनवलं, कुणी नेकलेस बनवलं, कुणी वेगवेगळ्या प्रकारची पट्टापोत बनवली, कुणी गहूमणी बनवले. मंडळी 24 कॅरेटचं बिस्किट आणि असलेले अलंकार काय वेगळे आहे का? अजिबात नाही. ते अलंकार जेव्हा मोडीत दिले तेव्हा ते स्वरूप प्राप्त झालं सोन्याचं. रामराव श्यामराव सोनाली मोनाली नावानं ही अलंकार नटली सगळी. बाबा आपल्यात नसतील म्हणजे तो अलंकार मोडीत गेला आणि तो 24 कॅरेटच्या बिस्किटात जमा झाला. 24 कॅरेटचं बिस्किट म्हणजे पंढरीचा पांडुरंग आहे. आणि ही सगळी अलंकार आहे. कुणाची स्माईल कशी, कुणाचे डोळे कसे, कुणाचा असलेला चेहरा कसा, अलंकार वेगवेगळी, माणसं वेगवेगळी, पण जायचंय त्या पांडुरंगातच. ऐका मंडळी, सुंदर धनवाडीकर, बाळा महाराज, क्या बात है. ऐका, आम्ही पांडुरंगापेक्षा वेगळे नाही, आम्ही त्या पांडुरंग रूपच आहोत. समुद्र आहे आणि त्या समुद्रावरती निर्माण होणाऱ्या लाटा आहे. क्या बात है. लोक फिरणारी म्हणतात तो बघा समुद्र आणि त्या बघा समुद्रावरच्या लाटा. मंडळी, समुद्र आणि लाटा काय वेगवेगळ्या आहे का? वाऱ्याची झुळूक आली आणि समुद्रावरती लाटा निर्माण झाल्या. मंडळी, संसार रूपी वारं आलं, कोणी रामराव, कोणी श्यामराव, कोणी सोनाली, कोणी मोनाली, या लाटा निर्माण झाल्या. मंडळी, जसं समुद्र आणि लाटा वेगळ्या नाही, जसं सोनं आणि अलंकार वेगळे नाही, तसं ही सगळी जन्माला आलेली माणसं आणि पंढरीचा पांडुरंग वेगळा नाही. आज आमच्यातले श्रावण बाबा त्यांच्या परिवाराचा निरोप घेतला आणि आबा त्या अवघ्या रंगामध्ये विलीन झाले. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. जोरदार टाळी वाजवा. सुंदर. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, मन हे राम झाले, मने राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी निवृत्तीसी आले. या न्यायानं हा भाव पुष्पादरांजली आम्हा सर्व वारकऱ्यांच्या वतीनं आदरणीय बाबांच्या चरणावर समर्पित करतो. संपूर्ण असलेला दुःखी सापणार परिवार, गंगा भागीरथी, आमच्या गंगू अक्का असेल, 2ही मुलं आदरणीय श्री विठ्ठलदादा चिरंजीव आदरणीय श्री शंकरदादा असेल, 4ही मुली सौभाग्यवती मंदा अक्का हौशीराम झाडगे, सौभाग्यवती नंदा अक्का कैलास कुंदलके, सौभाग्यवती वंदना अक्का दत्तात्रय मुरडनर आणि सौभाग्यवती मथुरा नवनाथ सरोदे असलेला हा संपूर्ण दुःखित परिवार नातवाच्या रूपानं चिरंजीव किशोरदादा, भाऊजाई गंगा भागीरथी वच्छलाबाई, गंगा भागीरथी लीलाबाई, बहिणीच्या रूपानं गंगा भागीरथी सीताबाई रामभाऊ खेमनर, तदनंतर भाचीच्या रूपानं सौभाग्यवती कल्पना अक्का नामदेव जांभूळकर, पुतणी आदरणीय अर्जुन भाऊ, गजानन भाऊ, सुखदेव भाऊ, सुरेश भाऊ, संपूर्ण दुःखित सापनर परिवार. या परिवाराला हे दुःख सहन करण्याची क्षमता पांडुरंगानं देवो अशी आपणा सर्व उपस्थित श्रोतृवर्गाच्या चरणाच्या वतीनं तुम्हा सर्वांच्या वतीनं आदरांजली समर्पित करतो. गोड मृदंगाची साथ वाळा महाराजांनी, गोड तबल्याची साथ आदरणीय श्याम महाराज शिंदे यांनी दिली. तदनंतर गोड प्रमाणाला माझ्या शब्दाला पुरावा म्हणून ज्यांनी प्रमाण गायली आदरणीय हरिभक्तीपरायण आबाश्री, आबांची साथ ही चांगल्या चांगल्या वक्ता किती छोटा आहे किती मोठा आहे, आबांनी कधी तो विचार आपल्या हृदयस्थ ठेवला नाही. प्रत्येकाला म्हणूनच त्यांना पदवी प्रमाणाचा बादशाह म्हणून मिळाली. मनानं असलेली मोठी माणसं या ठिकाणी सगळी उपस्थित आहे. आदरणीय आबाश्री असतील, आदरणीय
निळोबाराय असतील, आदरणीय प्रकाश महाराज असतील, ना घासून तुमच्या चरणावर प्रणिपात करतो. गोड विनेची सहसात आदरणीय किरण महाराज सानप यांनी दिली. या परिवाराच्या असलेल्या दुःखामध्ये सहभागी असलेला समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ असेल, आदरणीय संतोष भाऊंच्या मुळे तुम्हा सर्व पांडुरंग रूप शत्रुवर्गाच्या दर्शनाचा योग आला. मी माझे वडील निवृत्ती महाराज चव्हाण ठाणगावकराकडं बाबा जास्त कधी विनंती केली नाही मला पंढरपूरला जाऊ द्या. मला कीर्तन जिथून जिथून आलं आबा तिथं मी कीर्तनाला गेलो. स्त्रियांमध्ये मी रखुमाईला बघितलं, पुरुषांमध्ये मी पांडुरंगाला बघितलं. आज सापनर परिवाराच्या वतीनं ह्या उजनी गावामध्ये आलो. मला रखुमाईच्या रूपानं तुम्ही भेटल्या, पांडुरंगाच्या रूपानं मला तुम्ही भेटले. माझं पंढरपूर मला इथं आल्यानंतर मिळालं. ही सेवा मी पांडुरंगाची केली. आता जाता जाता एकच सांगेल की मानवी जीवनाचा शेवट ही मूर्त जरी गेली तर कीर्त रूपानं शिल्लक राहणार आहे. बाबा आपल्यात नसतील पण त्यांच्या कीर्त रूपानं ती कायम स्मरणात राहतील, यात काही शंका नाही. आणि आजचं कीर्तन सगळं तुकोबारायला ज्ञानोबारायला हाक मारणार होतं तुम्ही संत सारे कृपेचे सागर. मग आता सगळंच कीर्तन जर उपक्रमानुसार आलं तर उपसंहारही त्याच पद्धतीनं व्हावा या आशेनं आता त्याच ज्ञानोबारायला तुकोबारायला एक जशी लेकरानं हाक मारावी आई बापाला तशी आता ज्ञानोबारायला तुकोबारायला आपण हाक मारायची. गोड आमच्या राहुल दादाची सिस्टीम, गोड शूटिंग आमच्या ऋषी दादाची, या सर्वांच्या सानिध्यामध्ये ज्ञानोबा तुकोबाला हाक मारायची. सर्वांनी हात वरती करायचे, सर्वांनी मुखाने नाम हाताने टाळी. श्याम महाराज हात खाली करा, यांना वरती करू द्या. सर्वांनी मुखाने नाम हाताने टाळी, भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. सांगतो निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान चक्र बोला. जे बोलिले आई उतारिला म्हणे दानेश्वरा ज्ञानदेव तुकाराम. कुंडली भगवान की